खालचं बटन बंद कर. आदित्य निघालंय आपलं विपन पोचू. आम्ही त्याचं बोलू. हां कुठे गेला मी. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्रितपणे पत्रकार परिषदेला सामोरे जात आहेत. संयुक्त मोर्चा जो काढला जाणार आहे त्या संयुक्त मोर्चाचं स्वरूप असेल या सगळ्याबद्दलची माहिती आता दिली जाणार आहे. अमित ठाकरे सुद्धा या पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी आपण पाहतोय. ठीक आहे उतरतो ये तर आदित्य ठाकरे सुद्धा पत्रकार परिषदेत सहभागी होतील अशी माहिती आहे. ठाकरे बंधू यांची ही एकत्रित पत्रकार परिषद. हे असं करतो पाहिजे थोडं काय ना लाईटिंग. अरे खूप सेन्सिटिव्ह असतं तुमचं मला माहिती आहे. गेले काही दिवस जे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे देशात सुरू आहे आणि ते कशा प्रकारे चिरडण्याचे पण प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपल्याला समजत आहे. खरं तर ते संपूर्ण आंदोलन हे शांततामय पद्धतीने सुरू झालेलं आंदोलन होतं आणि ज्या प्रकारे आज केंद्रातनं ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय मुलींवरती आणला जातोय त्यांना ज्या प्रकारे मारलं जात आहे आणि त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण देशभर उमटत आहेत. तसेच ते महाराष्ट्रात देखील उमटत आहेत तसेच ते मुंबईमध्ये देखील उमटत आहेत. तुम्ही सगळेजण बघतात आहात. खरं तर ही साधी गोष्ट होती. या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला विरोधामध्ये होता विरोधी पक्षामध्ये ज्यावेळेला होता त्यावेळेला त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. मला आजही आठवते की त्या रजा अकादमीच्या विरोधात ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला आम्ही मुंबई पोलीस कमिशनरांचा आम्ही राजीनामा मागितला होता त्यावेळेला अरूप पटनाईकांचा आणि त्याच्यानंतर त्यांना पदावरनं बाजूला करण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळात. मुंबईमध्ये ज्या वेळेला ते कसाब वगैरे सगळे आलं 26/11चं प्रकरण झालं त्यावेळेला RR पाटील असं म्हणाले होते की बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती आहेत. या एका वाक्यावरनं त्यांना गृहमंत्री पदावरनं काढून टाकण्यात आलं होतं आणि साधारणपणे पदाची ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी घेता त्यावेळेला पदामधनं आलेल्या अपयशाची देखील जबाबदारी ही तुम्हीच घेतली पाहिजे. हीच खरी तर मागणी आहे आणि हीच मागणी होती या मुलांची की हे काय पहिल्यांदा नीटचे पेपर कुठले नव्हते. ही मला असं वाटतं तिसरी वेळ आहे. नीट परीक्षा ज्या वेळेला आणल्या त्याच वेळेला आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही या परीक्षा घेऊ नका. पण ते सत्ताच एवढी होती की त्यावेळेला कोणाला ऐकायची त्याची तयारी नव्हती. आजही नाहीये.